हरित ऊर्जेच्या दिशेने प्रकरण क्रमांक 5 विज्ञान भाग 2 इयत्ता 10वी. यामध्ये आपण ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर, त्याचबरोबर ऊर्जा निर्मिती कोणत्या प्रकारे केली जाते, विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरणावरती त्याचा काय परिणाम होतो या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. पहिलं, ऊर्जा आणि ऊर्जा वापर. अन्न, वस्त्र, निवारा याचप्रमाणे ऊर्जा ही एक मानवाची प्राथमिक गरज आहे. कारण आपल्या विविध कार्यासाठी आपण ऊर्जेची आपल्याला गरज असते. त्याच्यामुळे आपण ऊर्जा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात वापरत असतो. म्हणजे आपण थोडक्यात जर बघितलं तर काही ठिकाणी यांत्रिक ऊर्जेची गरज असते, काही ठिकाणी रासायनिक ऊर्जेची गरज असते, काही ठिकाणी ध्वनी ऊर्जेची गरज असते, काही ठिकाणी प्रकाश ऊर्जेची गरज असते, काही ठिकाणी उष्णता ऊर्जेची गरज असते. म्हणजे ही जी वेगवेगळ्या स्वरूपातली ऊर्जा जी आहे ही आपल्याला मिळण्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग किंवा वेगवेगळे स्रोतांचा वापर करतो. आता याआधी आपण अभ्यासलेलं आहे की ऊर्जा जी आहे ती आपण निर्माणही करू शकत नाही आणि नष्टसुद्धा करू शकत नाही. मात्र ऊर्जेचं एका रूपामधनं दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण करता येतं. हे आपण ऊर्जा अक्षयतेच्या नियमांमध्ये अभ्यासलेलं आहे. तर मानवाला आवश्यक असणारी जी विविध रूपातील ऊर्जा मिळवण्यासाठी ऊर्जा स्रोत वेगवेगळ्या स्वरूपाचे वापरले जातात. म्हणजेच विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सध्या जर आपण विचार केला तर आपण जल ऊर्जेचा वापर करतो. म्हणजे धरणामधनं पडणारं पाणी किंवा पवनचक्की किंवा सौर ऊर्जा याच्यापासून आपण विद्युत ऊर्जा मिळवत असतो. आता हे ऊर्जा हे जी ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या तत्वांचा वापर करून आपण वापरत असतो. आता त्या ऊर्जेचे जे स्रोत आहेत, या ऊर्जा स्रोतांचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. याविषयी आपल्याला या पाठामध्ये माहिती घ्यायची आहे. त्याच्यामधला पहिला भाग विद्युत ऊर्जा निर्मिती. आता जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी. आपल्याला विद्युत ऊर्जा म्हणजे आपण जे घरामध्ये वापरतो ती जी विद्युत आहे त्याची निर्मिती कोणत्या प्रकारे केली जाते ते आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग केलेला असतो. या तत्वानुसार विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र म्हणजे वाहक तार आणि त्याच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र जे आहे ते बदलले तर विद्युत वाहक तारेमध्ये विभवांतर निर्माण होते. हे याआधीच्या पाठामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. मग त्याच तत्वाचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र दोन प्रकारे बदलू शकतो आपण. पहिलं, विद्युत वाहक तारा स्थिर असेल व चुंबक फिरत असेल तर विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलतं, किंवा चुंबकीय क्षेत्र असेल व विद्युत वाहक तार फिरती असेल तरीसुद्धा वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते. म्हणजेच या दोन्हीही प्रकारात वाहक तारेत विभवांतर निर्माण होऊ शकते. आणि याच तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्राला आपण विद्युत जनित्र असे म्हणतो. हे जनित्राची रचना किंवा जनित्रापासून कोणत्या प्रकारे विद्युत धारा निर्माण केली जाते हे आपण या आधीच्या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. विद्युत निर्मिती केंद्र जी असतात या केंद्रांमध्ये मोठ्या मोठ्या आकाराची जनित्रे वापरलेली असतात. तर जनित्र म्हणजे काय हे आपण याआधी अभ्यासलेलं आहे, त्यामुळे आपण पुन्हा जनित्राचा वापर त्याची रचना वगैरे इथं या पाठामध्ये बघणार नाही. तर मोठी जनित्र वापरलेली असतात आणि या जनित्राला गतिमान करण्यासाठी किंवा त्या जनित्रातील जो चुंबक आहे त्या चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईन म्हणजेच झोत यंत्राचा वापर केलेला असतो. आता टर्बाईनचा जो वापर आहे
हा कोणत्या प्रकारे केला जातो, टर्बाईन कशा प्रकारचं दिसतं किंवा कसं असतं ते आपल्याला इथं दिसतंय. हा एक टर्बाईनचा एक नमुना दिलेला आहे. हा उच्च वेगाने बाहेर पडणाऱ्या वाफेवर चालणारा आहे. आता इथं जर टर्बाईनची रचना बघितली तर हा मध्ये जो आहे, हा जो भाग आहे हा अक्षीय दांडा म्हणजे तो मध्यभाग आहे, वर्तुळाकार जो भाग आहे हा, याच्याबरोबर चाकाच्या मधल्या भागातनं जाणारा भाग त्याला अक्षीय दांडा म्हटलेला आहे. त्यानंतर हा जो भाग आहे हा चाकाचा भाग आहे, हा जो पुरा आहे हा. आणि या चाकाच्या वरती ही जे आहेत हे चौकोनी आहेत, हे पाते लावलेले आहेत त्याच्यावरती. आता ही जी पाती आहेत या पात्यांवर इथं जी गरम वाफ किंवा पाणी जे काय असेल ते या पात्यांवरती सोडलं जातं. हे पात्यांवर सोडल्यामुळे काय होतं, हे जे चाक इथं आहे, हे चाक इथं पाणी सोडल्यामुळे पाण्याच्या दाबामुळे ते खाली दाबलं जातं. पण त्याचा आकार या चाकाचा वर्तुळाकार असल्यामुळे हे असं गोल फिरत राहतं. आता हे गोल फिरल्यामुळे हा जो अक्षीय दांडा आहे, हा अक्षीय दांडा जनित्राला जोडलेला असतो. म्हणजेच आतमध्ये जो असलेला चुंबक आहे त्या चुंबकाला जोडलेला असतो. आणि त्याच्यामुळे आतलं चुंबक फिरत असतो आणि त्याच्यामुळे तिथं चुंबकीय क्षेत्र बदलत असतं विद्युत वाहक तारेच्या संदर्भात. आणि त्यामुळे परिणामी त्या वाहक तारेमध्ये विद्युत विभवांतर निर्माण होतं. विद्युत ऊर्जा निर्मितीची ही पद्धत आपल्याला या पुढील प्रकारच्या आकृतीच्या सहाय्याने मांडता येते. पहिलं, टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जेचा स्रोत. आता इथं ऊर्जेचा स्रोत म्हणून आपण गरम वाफसुद्धा पाण्याची वापरू शकतो किंवा पाणीसुद्धा वापरू शकतो. त्या सुयोग्य स्रोतातनं ऊर्जा मिळते, ती ऊर्जा टर्बाईनला मिळते. मग ही टर्बाईनला मिळाल्यानंतर टर्बाईनला गती मिळते. म्हणजे त्या येणाऱ्या ऊर्जेचं रूपांतर, समजा पाण्याची वाफ आहे तीसुद्धा वेगाने येत असते म्हणजे गतिज ऊर्जा आहे, त्याच्यापासनं टर्बाईन फिरतं. म्हणजे टर्बाईन फिरल्यामुळे तिथं त्या टर्बाईनला यांत्रिक ऊर्जा प्राप्त झालेली आहे, टर्बाईन फिरते. आता या यांत्रिक ऊर्जेचं पुढे रूपांतर जनित्राला त्याच्यातनं गतिज ऊर्जा मिळते. गतिज ऊर्जा तिथं असलेल्या चुंबकाला मिळते आणि चुंबक गतिमान झाल्यामुळे या जनित्रामधनं जी गतिज ऊर्जा निर्माण झालेली होती किंवा जी यांत्रिक ऊर्जा निर्माण झालेली होती, या ऊर्जेमुळे त्या विद्युत वाहक तारेमध्ये विद्युत विभवांतर निर्माण होतं आणि या विद्युत विभवांतरामुळे आपल्याला विद्युत ऊर्जा मिळते. हा झाला साधा त्याचा फ्लो चार्ट. म्हणजे जर इथं बघितलं तर विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी आपल्याला जनित्र लागतं. म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तन मायकल फॅरेडेचं जो तत्व आहे त्याच्यासाठी आपल्याला जनित्र लागतं आणि जनित्र फिरवण्यासाठी टर्बाईनची गरज असते. या टर्बाईन फिरवण्यासाठी एक ऊर्जेचा स्रोत लागतो आणि हा स्रोत म्हणून आपण गरम पाण्याची वाफ किंवा पाणी वापरू शकतो. टर्बाईन फिरवण्यासाठी कुठल्या प्रकारचा ऊर्जेचा स्रोत वापरला जातो त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे वेगवेगळे प्रकार पडले जातात. या प्रकारात वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो. आता इथं आपण जे म्हटलं की गरम पाण्याची वाफ किंवा पाणी, आता याच्यात अजून वेगवेगळ्या स्वरूपाने पाण्याची वाफ जर बनवायची असेल तर त्याला उष्णता देणं किंवा पाण्याची वाफेत रूपांतर करणं, याच्यासाठी वेगवेगळी इंधनं वापरली जातात. मग वेगवेगळे जे स्रोत आहेत त्यानुसार वेगवेगळे त्याचे रचनासुद्धा वेगवेगळ्या असणार आहेत. ते आपण पुढे अभ्यासणार आहोत. पहिलं आहे त्याच्यापैकी औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. औष्णिक, आता औष्णिक म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर येतो तो म्हणजे कोळसा. या इंधनापासून आपल्याला उष्णता मिळवायची आहे आणि ती उष्णता पाण्याला दिली जाते आणि त्याच्यानंतर ते टर्बाईन कसं फिरवलं जातं हे सगळं आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. मग औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र, यामध्ये वाफेवर चालणारे टर्बाईन वापरलं जातं. म्हणजे इथं जे दाखवलेलं आहे हे वाफेवर चालणारं टर्बाईन आहे. याच टर्बाईनचा वापर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये केलेला असतो. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या ऊर्जेचा उपयोग बॉयलरमध्ये पाणी तापवण्यासाठी केला जातो. म्हणजे कोळसा जाळला जातो आणि त्या कोळशाच्या जळण्याने जी उष्णता निर्माण होते
ती बॉयलरमध्ये असलेल्या पाण्याला दिली जाते. त्याच्यामुळे काय होतं, त्या उष्णतेमुळे ते पाणी तापतं आणि त्या पाण्याचं रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेमध्ये होते. कारण बॉयलर जो असतो तो पूर्णपणे बंद असतो, त्याच्यामुळे पाण्याचं दाबसुद्धा वाढतो आणि तापमानसुद्धा जलद गतीने वाढतं. आणि या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरवले जाते. म्हणजे त्या बॉयलरमधनं जी वाफ बाहेर सोडली जाते ती या टर्बाईनवर सोडली जाते आणि परिणामी ते टर्बाईन फिरायला लागतं. या टर्बाईनला जोडलेलं असलेलं जनित्र फिरू लागतं आणि विद्युत निर्मिती होते. याच वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवले जाते. ही रचना खालील ऊर्जा प्रवाहामध्ये आपल्याला दाखवलेली आहे. म्हणजेच इथं जे पाणी वापरलं जातं त्या पाण्याची वाफ करणे, त्यानंतर टर्बाईनवरनं ती पुन्हा वाफ सोडून झाल्यानंतर त्या पाण्याच्या वाफेला थंड करून पुन्हा त्याचं पाण्यात रूपांतर केलं जातं आणि पुन्हा तेच पाणी बॉयलरमध्ये पाठवलं जातं. इथं जर आपण बघितलं तर पहिलं इंधन कोळसा आपण वापरलेला आहे औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये. कोळशाचा वापर करून आपण ऊर्जा निर्माण करतो आणि कोळशामध्ये असलेली जी ऊर्जा आहे ती रासायनिक ऊर्जा होती. त्या रासायनिक ऊर्जेचं ज्वलन झाल्यामुळे त्याच्यापासून उष्णता ऊर्जा निर्माण झाली आणि ती उष्णता पाण्याला मिळाली. मग पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये झालं. मग पाण्याच्या वाफेपासून निर्मितीसाठी इथं असलेला जो बॉयलर आहे त्या बॉयलरला ती उष्णता दिली जाते. त्या बॉयलरमध्ये पाणी असतं आणि ते पाण्याला ती उष्णता मिळाल्यामुळे त्या पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर झालं आणि ती जी वाफ आहे ती वाफेवर चालणाऱ्या टर्बाईनला दिली जाते. म्हणजे ती जी वाफ आहे ती या प्रकारे इथं दाखवल्या प्रकारे त्या टर्बाईनवर सोडली जाते प्रचंड वेगाने. त्यामुळे ते टर्बाईन फिरतं आणि त्या टर्बाईनला गतिज ऊर्जा प्राप्त जी झालेली असते तीच गतिज ऊर्जा त्याच्या पुढे त्या टर्बाईनला जोडलेल्या जनित्राला प्राप्त होते. म्हणजेच ते जनित्र फिरायला लागतं. याचा अर्थ त्या गतिज ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये इथं झालेलं आहे. आणि या यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर होतेवेळी जी वाफ त्या टर्बाईनवर सोडलेली होती हीच वाफ पुन्हा एकत्र करून थंड केली जाते. म्हणजेच वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा तिथं कार्यरत असते. या यंत्रणेद्वारे इथं गरम वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये केलं जातं आणि ते पाणी पुन्हा त्या बॉयलरमध्ये वापरलं जातं. अशा प्रकारे इथं पाण्याची रिसायकल म्हणजे पुन्हा वापर केला जातो. मग हे जनित्र फिरल्यानंतर त्या जनित्रापासून मायकल फॅरेडेच्या तत्वानुसार विद्युत ऊर्जा निर्माण होते. आता ही जी विद्युत निर्मिती जी आहे ती करण्यासाठी आपल्याला उष्णता ऊर्जेचा इथे वापर होत असल्याने अशा विद्युत निर्मिती केंद्राला औष्णिक विद्युत केंद्र असंही म्हटलं जातं. औष्णिक विद्युत केंद्र असं का म्हटलं जातं तर कारण त्याच्या ऊर्जेचा स्रोत म्हणून वापरला जाणारा जो भाग आहे तो आहे उष्णता, म्हणून त्याला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र म्हणतात. तर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील रासायनिक ऊर्जेचं रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेमध्ये होतं. म्हणजे कोळशामध्ये रासायनिक ऊर्जा असते त्याचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये टप्प्याटप्प्याने होत जातं आणि हे होणारं रूपांतरण आपल्याला इथं पाहता येईल. पहिलं कोळसा जो आहे तो जाळला जातो, त्याच्यामध्ये रासायनिक ऊर्जा असते, त्याच्याशिवाय तो जळला नसता. म्हणजे ती रासायनिक ऊर्जेचं रूपांतर नंतर औष्णिक ऊर्जेमध्ये होतं. औष्णिक ऊर्जेमध्ये झाल्यानंतर ही औष्णिक ऊर्जा पुन्हा वाफेतील गतिज ऊर्जेमध्ये रूपांतरित होते आणि त्याच्यामुळे त्या गतिज ऊर्जेचा उपयोग आपण करू टर्बाईन फिरवलं जातं आणि त्या टर्बाईनमधील गतिज ऊर्जेमध्ये पुन्हा रूपांतर होतं आणि टर्बाईन फिरल्यामुळे पुढे इथं आपल्याला विद्युत ऊर्जा मिळते. म्हणजे हे रासायनिक ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये, औष्णिक ऊर्जेचं रूपांतर वाफेतील गतिज ऊर्जेमध्ये, वाफेतील गतिज ऊर्जेचं रूपांतर टर्बाईनमधील गतिज ऊर्जेमध्ये आणि त्या गतिज ऊर्जेचं रूपांतर शेवटी विद्युत ऊर्जेमध्ये करता येतं. आता हीच रचना आपल्याला इथं आकृतीमध्ये दाखवलेली आहे. थोडक्यात आपण इथं पाहूया. इथं पहिलं इंधन आणि हवा म्हटलेलं आहे. या ठिकाणी हा जो बॉयलर आहे याच्यामध्ये इंधन आणि हवा असते. म्हणजे हवेच्या पुरवठ्यामध्ये कोळसा जाळला जातो. मग त्यानंतर कोळसा जाळल्यामुळे इथं हा जो भाग दिसतोय, वेडावाकडा भाग जो दिसतोय, इथं या पाईप आहे आणि याच्यामध्ये हा जो इथं एक पंप आहे. या पंपच्या साहाय्याने इथं ती जी बॉयलरमधनं येणारं जे पाणी आहे हे पाणी
इथं या पंपाच्या सहाय्याने इथं आणलं जातं या भागापर्यंत. आता या भागातनं नंतर पुढे ही जी वाफ आहे ती इथं वरती असलेलं जे टर्बाईन आहे या टर्बाईनवर सोडली जाते आणि ते टर्बाईन फिरलं जातं आणि फिरल्यानंतर पुन्हा ते पाणी या ठिकाणी बघा, हे टर्बाईन जे आहे जनित्रला जोडलेलं आहे आणि या जनित्रपासून इथं अधिक आणि इथं वजा अशी 2 वाहक तारा आहेत, यांच्यामध्ये विद्युत विभवांतर निर्माण होतं आणि विद्युतधारा निर्माण होते. मग इथं पुन्हा जे पाणी जे आहे ते पुन्हा संगणन करणारा भाग म्हणून म्हटलेलं आहे. या ठिकाणी ते पाणी येतं आणि त्यानंतर ते कूलिंग टॉवरमध्ये जातं. मग इथं बाष्प व उष्ण हवा जी आहे ती त्या कूलिंग टॉवरमधनं बाहेर पडते आणि इथं कूलिंग टॉवरमध्ये जे पाणी आलेलं आहे ते पुन्हा थंड झाल्यानंतर काहीसं गरम पाणी जे आहे ते इथं असतं आणि ते हळूहळू पुन्हा पंपाच्या सहाय्याने पुन्हा त्या बॉयलरमध्ये पोचवलं जातं. मग या इथं जे ज्वलनातनं जो धूर निर्माण होतो, हा धूर जो आहे हा या मनोऱ्याच्या माध्यमातून पर्यावरणामध्ये बाहेर सोडला जातो. मग या ज्या औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये कोळसा वापरला जातो, मग ह्याच्यातनं जो निघणारा धूर आहे किंवा उष्ण हवा आणि पाण्याची वाफ ही पर्यावरणात सोडली जाते. त्याच्यामुळे काहीतरी समस्या आपल्यासमोर त्याच्या निर्माण होतात. मग त्या समस्या कोणत्या? तर त्याच्यापैकी पहिलं, कोळशाच्या ज्वलनाने हवेचे प्रदूषण. कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात. म्हणजे कोळशाचं जे ज्वलन आहे ते जे ज्वलन त्याच्या हवेमध्ये झाल्यामुळे त्याच्यातनं कोळशाच्या ज्वलनातनं कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यासारख्या आरोग्यास घातक वायूंची निर्मिती होते आणि ते वायू सर्व पर्यावरणामध्ये सोडले जातात. दुसरं एक त्याचं समस्या आहे की कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कणसुद्धा वातावरणात सोडले जातात. यामुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. म्हणजे हा जो कोळसा आहे याचं पूर्णपणे ज्वलन नाही झालं तर त्याच्यामुळे इंधनाचे छोटे छोटे कणसुद्धा त्या उष्णतेबरोबर किंवा वायूबरोबर बाहेर पर्यावरणात सोडले जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यानंतरचं आहे समस्या क्रमांक 3. यामध्ये वापरले जाणारे इंधन अर्थात कोळसा आहे आणि हा जो कोळसा आहे याचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. यामुळे भविष्यकाळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेनुसार मर्यादा राहणार आहे. कारण एक वेळ अशी येणार आहे की कोळसा संपूर्णपणे संपून गेला भूगर्भातील की मग आपल्याला इंधनासाठी कोळशाची उपलब्धता होणार नाही. म्हणजे अशा प्रकारे जर आपण औष्णिक ऊर्जेचा वापर करून विद्युत निर्मिती करत राहिलो तर एक वेळी औष्णिक विद्युत केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आपल्याला दिसत आहेत. हा झाला पहिला प्रकार. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. आता इथं ऊर्जा स्रोत म्हणून वापरला जाणारा भाग आहे तो अणूचा स्फोट घडून आणला जातो. त्याच्यातनं निर्माण होणारी जी ऊर्जा आहे या उष्णतेचा वापर इथं केला जातो. अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जनित्र फिरवण्यासाठी वाफेवर चालणारे टर्बाईनच वापरले जाते. मात्र इथे युरेनियम अथवा प्लुटोनियम यासारख्या अणूंच्या अणुकेंद्रकांच्या विखंडनातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग इथं केला जातो आणि या उष्णतेपासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी तिथं पाण्याचा वापर केलेला असतो. या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरते आणि त्यामुळे जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. अणुविद्युत केंद्रातील रचना खालीलप्रमाणे आपल्याला पाहता येईल. म्हणजे मगाशी आपण जे बघितलं औष्णिक विद्युत प्रकल्प त्याच्यामध्ये सुद्धा वाफेवर चालणारं जनित्र वापरलेलं होतं, तिथं टर्बाईन वापरलेलं होतं. तसंच इथं सुद्धा अणुऊर्जेवर आधारित असलेलं जे विद्युत केंद्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाफेवर चालणारं विद्युत निर्मिती जनित्र वापरलेलं असतं. त्यामुळे इथं सुद्धा उष्णता निर्माण करण्यासाठी अणूचा वापर केला जातो. मग या उष्णता निर्माण करण्यासाठी अणूचा वापर केल्यामुळे अणूचं जो विखंडन होतं त्याच्यातनं प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि ह्या उष्णतेचं
वापर करून पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये केलं जातं आणि हीच वाफ त्या जनित्रावरती सोडून त्याच्यापासनं विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. त्याच्यासाठी पहिलं अणुविभाजनासाठी अणुभट्टी उभारावी लागते आणि त्याच्यामध्ये अणूचं विखंडन घडवून आणलं जातं. मग इथं काय इंधन म्हणून काय वापरलं जातं तर युरेनियम आणि किंवा प्लुटोनियम यांच्या अणूंचा इथं उपयोग केलेला असतो. मग या हे जे अणू आहेत युरेनियम किंवा प्लुटोनियम यांचे अणूचं विभाजन केल्यानंतर न्यूट्रॉनचा मारा केला जातो आणि त्याच्यामुळे त्यांचं अनियंत्रित अशी शृंखला अभिक्रिया तिथं सुरुवात होते आणि त्याच्यामुळे त्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर पुढे पाण्याच्या वाफेच्या निर्मितीसाठी तिथं यंत्रणा असते. म्हणजे इथं जी निर्माण होणारी उष्णता जी आहे ती पुढे पाठवली जाते. त्याचा उपयोग त्या उष्णतेचा उपयोग करून पाण्यापासून वाफेचं निर्मिती केली जाते. आता ही जी वाफ तयार झालेली आहे ही वाफ त्या टर्बाईनवर सोडली जाते आणि त्या टर्बाईनमध्ये ती वाफ गेल्यानंतर टर्बाईन फिरू लागतं आणि टर्बाईन फिरल्यामुळे त्याची जी ऊर्जा आहे ती जनित्राला मिळते आणि त्याच्यापासून जनित्र फिरतं आणि जनित्र फिरल्यामुळे इथं आपल्याला विद्युत ऊर्जा निर्मिती झालेली दिसते. पण जेव्हा वाफेवर चालणारे टर्बाईनवर वाफ जेव्हा सोडली जाते तेव्हा ती पुन्हा वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा असते. त्या यंत्रणेच्या आधारे पुन्हा त्या वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये केलं जातं आणि तेच पाणी पुन्हा वाफ बनवण्यासाठी वापरलं जातं. म्हणजेच इथं जर आपण विचार केला तर अणूतील ऊर्जेचं रूपांतर प्रथम औष्णिक ऊर्जेत होतं, त्यानंतर औष्णिक ऊर्जेचं रूपांतर वाफेच्या गतिज ऊर्जेमध्ये होतं आणि या वाफेच्या गतिज ऊर्जेचं रूपांतर टर्बाईनच्या व जनित्राच्या गतिज ऊर्जेमध्ये होतं आणि शेवटी जनित्राच्या गतिज ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. म्हणजे पहिलं असतं अणूमध्ये असलेली जी औष्णिक ऊर्जा आहे ही जी ऊर्जा आहे ती त्याच्यापासनं वाफेच्या गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. वाफेच्या गतिज ऊर्जेचं रूपांतर नंतर टर्बाईनच्या गतिज ऊर्जेमध्ये होतं. त्यानंतर टर्बाईनची गती जनित्राला मिळाल्यामुळे जनित्रामध्ये गतिज ऊर्जा निर्माण होते आणि परिणामी शेवटी त्या जनित्राच्या गतिज ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. आता हीच जर आपण रचना बघितली तर आपल्याला टप्प्याटप्प्याने या प्रकारे इथं अभ्यासता येईल. अणुऊर्जा त्याचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये होतं, औष्णिक ऊर्जेचं रूपांतर वाफेतील गतिज ऊर्जेमध्ये होतं, गतिज ऊर्जेचं रूपांतर टर्बाईनमधील गतिज ऊर्जेमध्ये होतं आणि त्यानंतर शेवटी विद्युत ऊर्जा आपल्याला प्राप्त झालेली मिळते. मग आता इथं तिथं असलेले जे अणूचं युरेनियम किंवा प्लुटोनियम यांचं नक्की विखंडन करतात म्हणजे नक्की काय करतात तर युरेनियम 235 या अणूवर, या मूलद्रव्याचा जो अणू आहे त्याच्या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. तो मारा केल्यानंतर त्या युरेनियमचं रूपांतर 235 होता त्याचं 236 युरेनियम या समस्थानिकामध्ये होतं. आता युरेनियम 236 जे आहे ते अस्थिर असल्याने त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विखंडन होऊन 3 न्यूट्रॉन आणि 20 मेगावोल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडते. म्हणजे काय झालं, युरेनियमच्या 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला तेव्हा तेव्हा त्याचं रूपांतर युरेनियम 236 मध्ये झालं आणि युरेनियम 236 हे अस्थिर आहे, त्यामुळे अस्थिर असल्यामुळे त्याचं रूपांतर बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यामध्ये झालं आणि त्याच्यातनं 3 न्यूट्रॉन पुन्हा बाहेर पडले आणि 200 मेगाव्होल्ट इतकी प्रचंड प्रमाणात उष्णता बाहेर पडली. या अभिक्रियेत निर्माण झालेली 3 न्यूट्रॉन अशाच प्रकारे अजून 3 अधिक युरेनियम 235चे जे तिथं इंधन म्हणून वापरलेले आहेत त्या अणूंचं विखंडन घडवून आणतात आणि पुन्हा ऊर्जा मुक्त करतात आणि ही प्रक्रिया निर्माण झाल्याने न्यूट्रॉन तर युरेनियमच्या अणूचे विखंडन करतात. आता इथं जर विचार केला तर प्रत्येक एक युरेनियमचा अणूचं विखंडन झालं की 3 न्यूट्रॉन तयार होतात. मग हे 3 न्यूट्रॉन पुन्हा नवीन 3 युरेनियमवरती जाऊन आदळले की पुन्हा
तीन तीन याप्रमाणे 9 न्यूट्रॉन तयार होतील, म्हणजे 3च्या पटीमध्ये न्यूट्रॉन तयार होत राहतात आणि युरेनियमच्या अणूंचं विखंडन होत राहतं आणि त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात इथं उष्णता निर्माण होते. अशा प्रकारे अणुविखंडनाची ही साखळी प्रक्रिया चालू राहते आणि अणुऊर्जा केंद्रात ही साखळी प्रक्रिया नियंत्रित पद्धतीने घडवून आणून नियंत्रण झालेल्या उष्णता ऊर्जेच्या सहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते. म्हणजे त्या ठिकाणी जे अणुविद्युत प्रकल्प जे आहेत त्या ठिकाणी ती जी अणूची जी विखंडनाची जी अभिक्रिया आहे ती थोडीशी नियंत्रित केलेली असते. मग ती नियंत्रण केलं नसतं तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होऊन ती ऊर्जा निर्मिती केंद्रसुद्धा नष्ट होण्याची शक्यता असते. मग त्या ठिकाणी काय होतं तर बघा इथं आपल्याला दाखवलं आहे, हा युरेनियमचा 235चा अणू आहे, त्याच्यावरती एकच फक्त न्यूट्रॉन मारला आहे. त्यानंतर त्याचं युरेनियम 236मध्ये रूपांतर झालं आणि युरेनियमच्या 236मध्ये रूपांतर झाल्यानंतर इथं बेरियम आणि क्रिप्टॉन ही 2 मूलद्रव्ये वेगळी झाली त्या अणूपासनं आणि 200 मेगावोल्ट एवढे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण झाली. आता या अभिक्रियेत अजून आपल्याला इथं 3 न्यूट्रॉन दिसत आहेत. हे न्यूट्रॉन पुन्हा आणि 3 युरेनियमच्या अणूंवर अभिक्रिया करतील, आदळतील आणि त्याच्यापासून स्फोट होईल. अशा प्रकारे पुन्हा 3 आहेत, इथं 3 3 9 झालेत, 9 त्रिक पुन्हा 27 होतील, 27चं पुन्हा आणि 3 पट असं करत करत ही अभिक्रिया अनियंत्रित अशी होऊ शकते. मग इथं काय काय केलं जातं तर हे बघा इथं दाखवलेलं आहे आपल्याला अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा. आता इथं जर बघितलं तर हा आहे कूलिंग टॉवर किंवा अणुभट्टी आपण त्याला म्हणूया. या अणुभट्टीमध्ये काय होतं तर इथं एक पंप आहे, या पंपाच्या सहाय्याने हे पाणी जे आहे ते फिरवलं जातं. आता ही जी बघितली ही जो भाग आहे हा अणुभट्टीचा भाग आहे. याच्यामध्ये इथं जे 3 उभे जे काटे दिसत आहेत त्याला नियंत्रक काड्या म्हणायचं, ज्या त्या अभिक्रियेमध्ये निर्माण होणारे जे न्यूट्रॉन आहेत ते न्यूट्रॉन शोषून घेण्याचं काम करतात. मग त्यानंतर इथं प्रचंड प्रमाणात जी उष्णता निर्माण होते ती उष्णता इथं पुढेच पाठवली जाते या मार्गाने आणि या ठिकाणी इथं पाणी जे आहे त्याचं रूपांतर वाफ नियंत्रणामध्ये, वाफ बनवण्यासाठी जो टँक आहे त्याच्यामध्ये आहे, त्या पाणी जे आहे त्याचं रूपांतर वाफेमध्ये केलं जातं आणि ही वाफ इथं या प्रकारे इथं टर्बाईनवर सोडली जाते. त्यानंतर इथं असलेले हे जे पाणी आहे हे पाणी पुन्हा इथनं पंपाच्या साहाय्याने त्या बॉयलरमध्ये सोडलं जातं. आता या ठिकाणी जर बघितलं तर हा कूलिंग टॉवर आहे. या ठिकाणी सुद्धा थंड पाणी जे आहे ते खालच्या मार्गाने येतं आणि वरनं गरम पाणी मागे पुन्हा सोडलं जातं. इथनं सुद्धा वाफ आणि उष्णता आणि वाफ इथनंही बाहेर पडत असते या कूलिंग टॉवरमधनं आणि याच्यामध्ये सुद्धा मध्यम गरम पाणी जे असतं ते मध्येच राहतं, थंड पाणी अगदी खाली असतं आणि ते पाणी इथं पूर्णपणे इथं तयार होणारी जी वाफ आहे ही किंवा पाण्याची वाफ आहे त्याला पुन्हा पाण्यात रूपांतरित करण्यासाठी त्या पाण्याचा वापर केलेला असतो. अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात कोळशासारखे इंधन वापरले जात नाही. त्यामुळे वायू जे आहेत निर्माण होत होते ते इथं वायू निर्माण होत नाहीत, म्हणजे वायू प्रदूषणाची समस्या आपल्याला इथं उद्भवणार नाही. शिवाय पुरेसे अणुइंधन उपलब्ध असल्यास अणुविद्युत ऊर्जा हा एक चांगला ऊर्जा स्रोत होऊ शकतो. परंतु अणुविद्युत ऊर्जा निर्माण करण्यासही काही समस्या आहेत. म्हणजे आपण कोळशाच्या इंधनातनं प्रचंड प्रमाणात वायू प्रदूषण होतं ते टाळण्यासाठी आपण अणुविद्युत प्रकल्पाचा उपयोग केला, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही समस्या आहेत. त्या समस्या जाणून घेऊया आपण. पहिली, अणुऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनाचे अणुविखंडन झाल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थांमधून सुद्धा धोकादायक अशी आण्विक प्रारणे बाहेर पडतात. अशा पदार्थांची आण्विक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ही शास्त्रज्ञांपुढे जटिल समस्या निर्माण झालेली आहे. म्हणजेच थोडक्यात अणुविखंडन जे केलं जातं, जसं अणुबॉम्ब नागासाकी आणि हिरोशिमा या 2 शहरांवर टाकल्यावर जो परिणाम झालेला तोच परिणाम तेवढा मोठ्या प्रमाणात उष्णता त्या अणुविद्युत प्रकल्पामध्ये होते आणि
तेच त्याच्यामध्ये वापरले जाणारे जे कचरा किंवा त्या प्रकल्पामध्ये निर्माण होणारा जो कचरा आहे त्याची विल्हेवाट नाही लावली व्यवस्थित तर त्याच प्रकारचे परिणाम आपल्या आरोग्यावरती होण्याची शक्यता आहे. समस्या क्रमांक 2, अणुऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणांमुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते. म्हणजेच आण्विक विद्युत प्रकल्प जे आहेत ते सुद्धा पर्यावरणाला हानिकारक आहेत. स्रोत क्रमांक 3, नैसर्गिक वायू. त्यामुळे नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. या नावामध्येच आपल्याला लक्षात येतं आहे की इथं इंधन म्हणून नैसर्गिक वायूचा वापर केलेला असतो. म्हणजेच नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणारी जी उच्च तापमान आहे व त्याच्या दाबामुळे वायूने फिरणारे टर्बाईन वापरले जाते. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रातील रचना आपल्याला खालीलप्रमाणे अभ्यासता येईल. याच्यामध्ये पहिलं, उच्च दाबाच्या हवेसाठी कंप्रेसर वापरला जातो. या कंप्रेसरच्या साहाय्याने जो हवा आहे ती ज्वलन कप्प्यामध्ये सोडली जाते. या ज्वलन कप्प्यामध्ये सोडतेवेळी इथं या ज्वलन कप्प्यामध्ये नैसर्गिक वायू इंधन म्हणून वापरले जातात. आता ह्या नैसर्गिक वायूचं इंधन म्हणून वापर केला जातो आणि आपण पुढे ते जळल्यामुळे इकडनं येणारी जी उच्च दाबाखालची जी हवा आहे ती गरम होते. गरम झाल्यामुळे त्याचा दाब वाढतो कारण वायूचं आकारमान वाढतं. वायूवर चालणारे टर्बाईन जे आहे त्याच्यावरती ते गरम उष्ण वाफ सोडली जाते आणि त्याच्यामुळे ते टर्बाईन फिरतं आणि त्या टर्बाईनमुळे जनित्र फिरतं आणि जनित्रामुळे पुन्हा जनित्र फिरल्यामुळे त्याचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत संचामध्ये मुख्यतः 3 भाग असतात. पहिला आहे कॉम्प्रेसरच्या साहाय्याने ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. म्हणजे ज्वलन कप्पा जो आहे त्याच्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. त्यानंतर तिथं नैसर्गिक वायू व हवा एकत्र येऊन त्याचे ज्वलन केलं जातं. टप्पा क्रमांक 2 मध्ये नैसर्गिक वायू आणि हवा यांचं ज्वलन केलं जातं. त्यानंतर या कप्प्यातून आलेले अतिउच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती फिरवतो. या टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरवून विद्युत निर्मिती होते. हा झाला तिसरा टप्पा. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण आपल्याला या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. नैसर्गिक वायूमधील रासायनिक ऊर्जा. आता नैसर्गिक वायू जे आहेत जसं आपण नैसर्गिक इंधन वापरतो तसंच त्या इंधनामध्येच आपण वायूसुद्धा आपल्याला मिळतात. त्यांचा वापर इथं इंधन म्हणून केलेला आहे. या नैसर्गिक वायूमध्ये असलेलं रासायनिक ऊर्जा आहे त्याचं रूपांतर नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण झालेल्या वायूच्या गतिज ऊर्जेमध्ये होतं. कारण जो हवा होती, हवा आणि वायूचं ज्वलन झाल्यामुळे तिथं नैसर्गिक वायूचं दाब वाढला आणि तिथं ज्वलनाने उच्च दाबाची हवा निर्माण झाली आणि ह्या हवेमध्ये गतिज ऊर्जा निर्माण होते आणि ही हवा पुन्हा टर्बाईनमधील गतिज ऊर्जेमध्ये रूपांतरित होते आणि या गतिज ऊर्जेमुळे पुढे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. शिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषणही कमी होते. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आपल्याला इथं अभ्यासता येतो. याच्यामध्ये जर बघितलं तर कोळशामध्ये जसं संपूर्ण कोळशाचं ज्वलन होत नव्हतं त्यामुळे तिथं प्रदूषण होत होतं. इथं नैसर्गिक वायूंचं जो ज्वलन आहे ते व्यवस्थित झाल्यामुळे तिथं सल्फरचं त्याचं प्रमाण वायूमध्ये नसल्यामुळे तिथं प्रदूषणाचं थोडंसं प्रमाण कमी होतं. आता इथं काय होतं तर इथं इंधन, या इंधनामध्ये नैसर्गिक वायू वापरले जातात आणि ते ज्वलन कक्षामध्ये सोडले जातात. ज्वलन कक्षामध्ये सोडल्यानंतर या ज्वलन कक्षामध्ये त्यांचं ज्वलन केलं जातं आणि त्याच्यातनं निर्माण होणारी जी प्रचंड प्रमाणातली उष्णता आहे ती इथं गॅस टर्बाईन जे आहे या गॅस टर्बाईनच्या इथं सोडली जाते. पण तत्पूर्वी होतं काय, इथं जो कंप्रेसर आहे हा जो कंप्रेसर आहे याच्यातनं हवा उच्च दाबाखालची हवा ज्वलन कक्षामध्ये येते आणि त्याच कक्षामध्ये इंधनसुद्धा येतं आणि दोघांचं एकत्रित ज्वलन केलं जातं आणि नंतर
या ज्वलनातनं निर्माण झालेली जी दाब आहे हा या टर्बाईनवर सोडला जातो आणि त्या टर्बाईनमुळे त्या गतिज ऊर्जेमुळे हे टर्बाईन फिरतं आणि त्या टर्बाईनमुळेच जनित्र फिरतं आणि त्याच्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण होते. मग इथं निर्माण झालेली जी उष्ण वायू जो आहे हा या ठिकाणी बाहेर पडला जातो आणि हा वायू पुन्हा वापरला जात नाही, म्हणजे तो बाहेरच सोडला जातो. या प्रकारच्या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये सुद्धा समस्या आहे ती समस्या म्हणजे वायू प्रदूषण. कारण इथं उच्च उष्णता असलेला वायू त्या वातावरणामध्ये सोडला जातो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे जलविद्युत निर्मिती केंद्र. याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की इथं इंधनाचा स्रोत म्हणून आपण पाण्याचा वापर करतो. वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा अथवा साठविलेल्या पाण्यात स्थितीज ऊर्जा हा ऊर्जेचा एक पारंपरिक स्रोत आहे. जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये केलं जातं आणि त्याच्यामुळे वाहते गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाईनपर्यंत आणून त्यातील गतिज ऊर्जेच्या आधारे टर्बाईन फिरवलं जातं. म्हणजे जे गतिमान पाणी आहे ते टर्बाईनच्या पात्यावरती सोडलं जातं, त्याच्यामुळे टर्बाईन फिरतं. आता टर्बाईनला जोडलेलं असलं जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते आणि जलविद्युत निर्मिती केंद्रात विविध टप्पे असतात. त्याच्यातले टप्पे आपण पहिलं लक्षात घेऊया. पाण्याची स्थितीज ऊर्जा असलेला साठा, म्हणजे धरणाचा जर विचार केला तर धरणाच्या वरच्या बाजूला असलेलं सर्व पाण्याच्या साठ्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. याचं रूपांतर नंतर पाण्यावर चालणाऱ्या टर्बाईनमध्ये होतं, म्हणजे गतिज ऊर्जेमध्ये होतं. म्हणजे काय होतं तर उंच दाबा जेवढं पाणी साठवलेलं असतं त्याच्यामध्ये जी स्थितीज ऊर्जा आहे त्याचं रूपांतर पाण्यावर चालणाऱ्या टर्बाईनमध्ये फिरवण्यासाठी केलं जातं. म्हणजे स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये झालं आणि त्या गतिज ऊर्जेमुळे इथं जनित्र जे आहे ते गतिमान झालं, त्याच्यामुळे जनित्रातील गतिज ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि परिणामी शेवटी विद्युत ऊर्जा निर्माण होते. मग यामध्ये जलविद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण दर्शवणारी आपल्याला आकृती जर बघितली तर त्याच्यामध्ये ऊर्जा रूपांतरण कसं होतं बघूया. पाण्याच्या स्थितीज ऊर्जेत असलेला साठा, म्हणजे उंचावर असलेलं पाणी जे असतं ते स्थितीज ऊर्जेत असतं. त्यानंतर वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा, ते उंचावरून खाली सोडलं की ते गतिमान होतं, त्याच्यामुळे गतिज ऊर्जा प्राप्त झाली. त्या गतिज ऊर्जेमुळे टर्बाईनमधील गतिज ऊर्जा निर्माण झाली आणि या टर्बाईनमधल्या गतिज ऊर्जेमुळे शेवटी विद्युत ऊर्जा आपल्याला मिळते. जलविद्युत केंद्राचा आराखडा आकृतीत दाखविलेला आहे. धरणाच्या एकूण उंचीच्या जवळपास मध्यभागापासून बिंदू बी आणि पाणी एका मार्गिकेतून टर्बाईनपर्यंत पोचवले जाते. आता थोडक्यात आपण जर विचार केला तर हा जो भाग आहे हा धरणाचा वरचा भाग. याच्या या बाजूला संपूर्ण पाण्याचा साठा असतो. आता इथं 3 बिंदू दिसत आहेत, ए, बी आणि सी. याच्यापैकी बी म्हणजे साधारण मध्यभागाच्या ठिकाणी इथं ही जी धरणाची भिंत आहे त्या ठिकाणी एक छिद्र आहे. याच्यातनं इथं झडप असतं एक पाणी येण्या जाण्याचं नियंत्रण करण्यासाठी. त्यानंतर तो जो पाण्याचा भाग आहे हा जर इथं दरवाजा आहे हा वरती उघडला तर इथनं पाणी आतमध्ये येईल आणि हे जे पाणी आहे हे पाणी इथं हे जे दिसतंय या टर्बाईनवरती सोडलं जाईल. या टर्बाईनवर सोडलं गेल्यामुळे ते पाणी या टर्बाईनला गोल फिरवेल आणि ते तिथनं गोल फिरवल्यानंतर जे निर्माण झालेलं बाकीचं पाणी आहे ते सगळं पुन्हा इथनं बाहेर सोडलं जाईल. मग होतं काय तर इथं जे टर्बाईन आहे ते इथं वरती असलेल्या जनित्राला जोडलेलं असतं, त्याच्यामुळे ते जनित्रमध्ये सुद्धा गतिज ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्यामुळे त्या वाहक तारांमध्ये विभवांतर निर्माण होऊन ही विद्युत जी निर्माण होते ती विद्युतधारा आपल्यापर्यंत आणली जाते. अशा प्रकारे इथं धरणापासून वीज निर्मिती केली जाते. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारच्या इंधनाचं ज्वलन होत नाही, त्यामुळे ज्वलनातून निर्माण होणारे प्रदूषण तर यामध्ये होणारच नाही. परंतु मोठ्या धरणांमुळे होणारे लोकांचे विस्थापन
तसेच पाण्याखाली जाणारी जंगले, सुपीक जमीन, पाण्यातील सजीव सृष्टीवर होणारा विपरीत परिणाम यामुळे जलविद्युत केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाहीत हे नेहमीच वादाचा मुद्दा ठरलेला आहे. म्हणजेच जरी प्रदूषण झालं नाही तरी त्या पाण्याखाली जाणारी सुपीक जमीन असेल किंवा तिथली सजीव सृष्टी असेल किंवा तिथं त्या धरण क्षेत्रामध्ये येणारी जी गावं आहेत त्यातील विस्थापित जे झालेली लोक आहेत त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या निर्माण होतात. मग त्याच्यामध्ये काही जलविद्युत निर्मिती केंद्राचे काही फायदे आहेत आणि काही त्याच्या समोर निर्माण झालेले प्रश्नही आहेत. मग ते दोन्ही पण आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. पहिले आपण त्याचे फायदे बघूया. पहिला फायदा, जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधन ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून तयार होणारे प्रदूषण होत नाही. म्हणजे प्रदूषण इथं कमी होतच नाही. दुसरं, धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यास पाहिजे तेव्हा वीज निर्मिती करणे शक्य आहे. म्हणजे पाणीसाठा फक्त आपल्या धरणामध्ये साठलेला पाहिजे तरच आपण विद्युत निर्मिती करू शकतो. फायदा क्रमांक 3, वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले गेले नाही तरी पावसामुळे धरण पुन्हा भरल्यास वीज निर्मिती अखंड होऊ शकते. म्हणजे पाऊस पडला तर आपण धरण भरल्यानंतर आपण ती वीज निर्मिती करू शकतो. म्हणजे जर व्यवस्थित पाण्याचं प्रमाण असेल, पावसाचं प्रमाण असेल आणि धरण क्षेत्रामध्ये जर पाऊस पडला तर आपण नियमितपणे अखंडितपणे विद्युतधारा निर्माण करू शकतो. पण त्याचबरोबर जसे फायदे आहेत तसे काही प्रश्नसुद्धा त्याच्यासमोर आपल्याला मिळतात. पहिला, धरणात साठवलेल्या पाण्यामुळे पाठीमागची खूप मोठी जमीन पाण्याखाली येऊन काही गावे विस्थापित होऊ शकतात आणि विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात सुपीक जंगले पाण्याखाली येऊ शकतात. हा एक त्याचा मोठा समस्या आहे. त्यानंतर वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळे पाण्यातील सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या समस्या जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये आहेत. त्यानंतर आहे पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र. पवन ऊर्जा म्हणजे पवन म्हणजे वारा. पवनचक्कीचा वापर करून आपण विद्युत निर्मिती करू शकतो. वाहत्या हवेमध्ये गतिज ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून त्याद्वारे पाणी उपसणे, दळणे यासारख्या कामांमध्ये किंवा तिचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात होता. याच ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जेचीही निर्मिती आपण करू शकतो. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला पवनचक्की किंवा त्याला विंड टर्बाईन म्हटलं जातं. या मध्ये असलेल्या टर्बाईनच्या पात्यांवर वाहती हवा आदळल्यावर ती पाती फिरतात. म्हणजेच टर्बाईनचा अक्ष गती वाढवणाऱ्या गिअर बॉक्सला जोडलेला असतो आणि या गिअर बॉक्समार्फत तो जो अक्ष आहे हा जनित्राला जोडलेला असतो आणि त्यामुळे फिरणाऱ्या पात्यामुळे जनित्र फिरते व विद्युत ऊर्जा निर्माण होते. पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीतील विविध टप्पे आपण खाली दिलेल्या आकृतीमध्ये अभ्यासू शकतो. त्याचबरोबर पवनचक्कीचा आराखडासुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रथम आपण तिथं असलेले विविध टप्पे अभ्यासूया. पहिलं, विशिष्ट वेगाने वाहणारा वारा. या वाऱ्यामुळे पवनचक्कीचे जे पाते असतात, हे जे पाते आहेत ही गतिमान होतात म्हणजे गोल फिरू लागतात. त्यानंतर त्या वाऱ्याची गती जी आहे ती त्या पात्यांना प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर पुढे इथं शाफ्ट आहे. या शाफ्टच्या पुढे गिअर बॉक्स आहे. या गिअर बॉक्समुळे जरी पाते जे आहेत त्या पवनचक्कीचे ते जरी सावकाश फिरत असले तर गिअर बॉक्समुळे आतमध्ये असलेला जो शाफ्ट आहे तो मात्र अतिशय वेगाने फिरत असतो. त्यामुळे हवेवर फिरणारी मोठी पाती असलेले टर्बाईन जे आहे ते गतिमान होतं हवेमध्ये असलेल्या गतीमुळे आणि त्याच्यामुळे ते गतिमान झाल्यामुळे इथं सांगितलं त्याप्रमाणे जो पाती जी आहे ती शाफ्टद्वारे गिअरबॉक्सला जोडले जातात आणि गिअरबॉक्समध्ये छोटी छोटी चक्र असतात. या चक्रांमुळे तो जो आस आहे दुसरा जो जनित्राला जोडलेला आहे तो अतिशय वेगाने फिरत असतो. त्यामुळे ती जी गतिज ऊर्जा त्या टर्बाईनला प्राप्त झालेली आहे ती गतिज ऊर्जा गिअरबॉक्समुळे वाढवून जनित्राला मिळाली जाते आणि जनित्र अतिशय वेगाने फिरल्यामुळे विद्युत ऊर्जा निर्माण होते.
पवन ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण आपल्याला दाखवलेले आहे. पहिलं, वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जा. याचं रूपांतर टर्बाईनमधील गतिज ऊर्जेमध्ये केलं जातं आणि त्याच्यापासून डायरेक्ट आपल्याला विद्युत ऊर्जा मिळते. आता इथं जर विचार केला तर अगदी कमी म्हणजे 1 किलोवॅटपेक्षा कमी क्षमतेपासून 7 मेगावॅट म्हणजे 7000 किलोवॅट एवढ्या क्षमतेचे पवन निर्मिती यंत्र उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मिती करायची आहे तिथे उपलब्ध असलेल्या हवेच्या वेगानुसार विशिष्ट क्षमतेची यंत्रे बसविण्यात येतात. एखाद्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी आवश्यक हवेची वेग जो आहे तो उपलब्ध असेल का की हे तेथील अनेक भौगोलिक गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी कोणत्या प्रकारची पवनचक्की वापरायची, किती क्षमतेची पवनचक्की वापरायची आहे हे हवेच्या वेगावर अवलंबून असतं आणि हवेचा वेग जो आहे तो तिथल्या भौगोलिक गोष्टींवर अवलंबून असतो. सागर किनारा हवेचा जास्त वेग असल्याने तो परिसर पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी योग्य असतो. म्हणजेच समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर नेहमीच हवा तिथं जास्त असते, हवेचा वेग जास्त असतो. परिणामी त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी पवन ऊर्जेचा वापर आपण करू शकतो. पवन ऊर्जा हा एक स्वच्छ ऊर्जेचा स्रोत आहे, परंतु पवनचक्कीच्या सहाय्याने विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेली विशिष्ट वेगाची हवा सर्वत्र उपलब्ध नसते. त्यामुळे याचा उपयोगात काही मर्यादा आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी जास्त हवा आपल्याला मिळेल त्याच ठिकाणी आपण पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करू शकतो, अन्यथा आपण विद्युत निर्मिती करू शकत नाही. या आकृतीमध्ये तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला उंचीनुसार तिथं असलेली जी किती त्यांची क्षमता आहे, तिथं हवेचा वेग किती आहे याच्यावरनं तिथं आपल्याला त्याचा वापर कोणत्या क्षमतेचा पवनचक्कीचा कुठे करायचा हे आपल्याला इथं दाखवलेलं आहे. त्यानंतर आहे सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. आता यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र याचा अर्थ इथं ऊर्जेचा स्रोत म्हणून आपण सूर्याचा वापर करणार आहोत. सूर्यकिरणात असलेल्या प्रकाश ऊर्जेचा वापर करून इथे 2 प्रकारे विद्युत ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते. त्याच्यातला पहिला प्रकार, आपण वर अभ्यास केलेल्या प्रत्येक पद्धतीत कुठल्या तरी ऊर्जेच्या स्रोताच्या सहाय्याने जनित्र फिरवून विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वाचा उपयोग करून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली गेलेली आहे. परंतु सूर्यकिरणात असलेल्या ऊर्जेचा वापर करून जनित्र न वापरता सरळपणे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग न करता ही विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. याच्यासाठी आपल्याला सौर घट वापरावे लागतात आणि ह्याच सौर घटांमध्ये सरळ सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये घडून येतं. सौर विद्युत घट जे आहेत हे सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण करतात. हे झाला पहिला प्रकार, त्याच्यामध्ये डायरेक्ट सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. आणि प्रकार क्रमांक 2, सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये केलं जातं. ज्याप्रमाणे आपण पाण्याची वाफ तयार केलेली आणि त्याच्यापासून जनित्र फिरवलेलं, तशाच प्रकारे इथं उष्णता पाण्याला देण्यासाठी आपण सौर किरणातील उष्णतेचा वापर करणार आहे आणि त्याद्वारे टर्बाईनच्या सहाय्याने जनित्र फिरवून विद्युत ऊर्जेची निर्मिती आपण करू शकतो. मग इथं डायरेक्ट जे सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करण्यासाठी वापरले जाणारे जे सौर विद्युत घट आहेत त्यांची रचना किंवा ते कसे असतात ते आपण थोडक्यात समजून घेऊया. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचं रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेमध्ये करतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. प्रकाश ऊर्जेचं रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. या प्रक्रियेला फोटो व्होल्टाईक परिणाम असं म्हटलं जातं. या प्रकारच्या ऊर्जा रूपांतरणातून मिळणारी विद्युत शक्ती ही DC शक्तीच्या स्वरूपात उपलब्ध असते. DC म्हणजे दिष्ट विद्युत धारा या स्वरूपात असते. हे सौर विद्युत घट अर्धवाहक या विशिष्ट प्रकारच्या पदार्थापासून
म्हणजेच सिलिकॉनपासून बनवलेले असतात. विद्युत घट बनवण्यासाठी सिलिकॉनच्या प्लेट वापरलेल्या असतात, कारण त्या अर्धवाहक असतात. सिलिकॉनच्या 1 चौरस सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचा जर चौरस तयार केला तर त्याच्या क्षेत्रफळाच्या 1 सौर विद्युत घटकापासून 30 मिली ॲम्पियर एवढी विद्युतधारा तर 0.5 व्होल्ट एवढे विभवांतर आपल्याला मिळतं. म्हणजे 30 मिली ॲम्पियर एवढी विद्युतधारा तर विभवांतर 0.5 व्होल्ट. हे 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचा जर आपण सिलिकॉनचा तुकडा घेतला तर त्याच्यापासून आपल्याला मिळतो. सिलिकॉनच्या एका सौर घटाचे क्षेत्रफळ 100 सेंटीमीटर वर्ग असल्यास एका सौर घटापासून साधारणपणे 3 ॲम्पियर म्हणजेच 30 मिली ॲम्पियर प्रति सेंटीमीटर वर्ग गुणिले 100 सेंटीमीटर वर्ग बरोबर 3000 मिली ॲम्पियर. 3000 मिली ॲम्पियर म्हणजे 3 ॲम्पियर एवढी उष्णता विद्युतधारा आपल्याला मिळते व 0.5 व्होल्ट एवढे विभवांतर मिळते. आता इथं आपण जर बघितलं तर क्षेत्रफळ जरी आपण त्यांची संख्या वाढवली, क्षेत्रफळ वाढवलं तर विभवांतर मात्र 0.5 व्होल्ट एवढंच आहे, ते वाढलेलं नाही आहे. मात्र विद्युतधारा जी आहे ती वाढलेली आहे. लक्षात ठेवा, सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून नसते. सौर घटापासून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट असल्याने, दिष्ट विद्युतधारा किंवा डिरेक्ट करंट असल्यामुळे जी विद्युत यंत्रे दिष्ट विद्युत शक्तीवर चालतात, जसे की लाईट इमिटिंग डायोड्स म्हणजे LED वर आधारित दिवे, LED चे दिवे, त्या ठिकाणी ही ऊर्जा सरळपणे आपण वापरू शकतो. परंतु सौर घटकापासून ऊर्जा फक्त सूर्यप्रकाश उपलब्ध असतानाच तयार होत असल्याने ही ऊर्जा इतर वेळी वापरायची असेल तर विद्युत घटामध्ये बॅटरी किंवा ती साठवून ठेवावी लागते. म्हणजे जे आपण बॅटरी वापरतो चार्जिंगची, त्याच्यामध्ये जशी आपण विद्युतधारा साठवली जाते तशा प्रकारे तिथं विद्युतधारा साठवून ठेवावी लागते. परंतु आपल्या घरगुती तसेच औद्योगिक वापरात असलेली बहुतेक उपकरणे ही प्रत्यावर्ती म्हणजे अल्टरनेट करंट विद्युत शक्तीवर चालत असल्याने अशा वेळी सौर घटाद्वारे निर्माण केलेली जी विद्युत ऊर्जा आहे ती बॅटरीमध्ये साठवलेल्या अवस्थेत असते. तिचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये इन्व्हर्टरच्या या साहाय्याने आपण करू शकतो. म्हणजे इन्व्हर्टर काय करतो तर DCचं AC रूपांतर करतो. त्यामुळे आपण सौर ऊर्जेपासून मिळणारी जी ऊर्जा आहे ती घरातील उपकरणांसाठी सुद्धा वापरू शकतो. म्हणजे यासाठी येणारी जी ऊर्जेचा जो फ्लोचार्ट आहे तो आपल्याला इथं अभ्यासता येईल. पहिलं सौरघट, ज्याच्यामध्ये सौर घटामध्ये सूर्यापासून येणारी जी उष्णता आहे ती त्याच्या ऊर्जा जी आहे ती त्याच्यामध्ये असते, ती विद्युत घटामध्ये साठवली जाते आणि त्याच्यानंतर विद्युत घटापासून पुढे इन्व्हर्टर जोडलेला असतो. त्या इन्व्हर्टरमध्ये डायरेक्ट करंटचं रूपांतर अल्टरनेट करंटमध्ये केलं जातं आणि अल्टरनेट करंटवर चालणारी विद्युत उपकरणांना ती विद्युतधारा पुरवली जाते. इथं जर बघितलं तर सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आपल्याला दाखवलेला आहे. इथं हे जे छोटे छोटे भाग आहेत हे सिलिकॉनच्या प्लेट्स आहेत त्याच्यापासून तयार केले आहेत. याला आपण सौर ॲरे म्हणतो. याच्यामध्ये सूर्यापासून येणारी जी उष्णता आहे ती शोषून त्याचं रूपांतर डायरेक्ट विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. त्यानंतर ही जी सौर ॲरे आहे त्याच्यामध्ये निर्माण झालेली जी ऊर्जा जी आहे विद्युत ऊर्जा ती इन्व्हर्टरपर्यंत आणली जाते आणि ट्रान्सफॉर्मरपर्यंत आणली जाते. आणि त्यानंतर त्या दिष्ट विद्युतधारेचं रूपांतरण ऑल्टरनेट करंट म्हणजे प्रत्यावर्ती विद्युतधारेमध्ये केलं जातं आणि त्यानंतर ती पॉवर ग्रीडच्या साहाय्याने आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. अनेक सौर पॅनल एकत्र जोडून हवी तेवढी विद्युत ऊर्जा निर्मिती करता येते. आपण खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा अनेक वर्क पॅनेलपासून ऊर्जा निर्मिती झालेली DC शक्ती जी आहे ती इन्व्हर्टरमध्ये AC रूपांतरित केली जाते. त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने ही शक्ती आवश्यक तेवढे विभवांतर आणि विद्युतधारेच्या रूपात रूपांतरण करून वितरणाच्या जाळ्यामध्ये वितरित केली जाते. अशा सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आपण इथं आकृती 5.28 दाखवलेला आहे. या प्रकारे ऊर्जा निर्मिती होताना कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने
कोणतेही प्रदूषण न होता विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. परंतु सूर्यप्रकाश फक्त दिवसाच उपलब्ध असल्याने सौर विद्युत गट फक्त दिवसाच विद्युत निर्मिती करू शकतो. सौर औष्णिक विद्युत गट कोळसा, अणुऊर्जा यांद्वारे औष्णिक ऊर्जा मिळवून विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. हे आपण पाहिलेलेच आहे. अशीच औष्णिक ऊर्जा सूर्यप्रकाशापासून मिळवूनही विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. म्हणजेच औष्णिक विद्युत केंद्रातील विविध टप्पे आपण इथं जर बघितले तर त्याच्यावरून आपल्याला वीज निर्मिती कशा प्रकारे केली जाते हे लक्षात येईल. सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तकांचा वापर केला जातो. परावर्तक म्हणजे थोडक्यात आरसासारखा भाग असतो, ज्याच्यावरनं जी येणारी सूर्याची किरणं आहेत ती एकत्रित केली जातात, ज्याच्यामुळे तापमान वाढतं आणि त्याच्यामुळे तिथं असलेल्या भागाची उष्णता वाढते. एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषण्यासाठी तिथं शोषक असतो आणि या शोषकामधनं मिळणारी जी पाणी किंवा ते पाणी वगैरे जे असेल त्याचं रूपांतर वाफेमध्ये केलं जातं आणि वाफेवर चालणारे जे टर्बाईन आहे त्याच्यावरती ती वाफ सोडली जाते आणि या वाफेद्वारे पुन्हा ते विद्युत जनित्र फिरवलं जातं आणि पुन्हा त्याचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या ऊर्जा स्रोतांचा वापर करून आपली ऊर्जेची गरज भागवत असतो. आकृती 5.30 मध्ये दाखवल्याप्रमाणे सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्यकिरण एका शोषकावर केंद्रित केले जातात. त्यामुळे तिथे ऊर्जा तयार होते व या उष्णतेच्या सहाय्याने पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाईन आणि टर्बाईनद्वारे जनित्र फिरवले जाते, विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. आता या आकृतीमध्ये जर बघितलं तर इथं जे हा जो भाग दिसतोय हा इथं दाखवलेला गुलाबी रंगाचा जो भाग आहे, पोपटी रंगाचा जो भाग आहे हा भाग म्हणजे सौर परावर्तक आहे. आणि या सौर परावर्तकाचं काम काय तर सूर्यापासून येणारी जी किरण आहे ती एका विशिष्ट भागामध्ये एकत्रित केली जातात. जसं आपण जाड काचेचं भिंग घेतलं की त्याच्या एका बाजूनं आपण येणारी किरणं अडवली की ती एका बिंदूमध्ये दुसऱ्या बाजूला एकत्रित झालेली मिळतात. त्या ठिकाणी जर आपण एखादी वस्तू ठेवली तर ती जळते. तशाच प्रकारे इथं येणारी जी सूर्यकिरण आहे ती एकत्रित केली जातात, त्यामुळे तिथल्या भागाचं तापमान वाढतं. म्हणजे इथं हे जे लाईन आहेत या लाईनमध्ये हे जे पाईप असतात या पाईपमध्ये पाणी वापरलं जातं. हे पाणी तापलं की ते पुन्हा वाफ होते त्या पाण्याची आणि ती वाफ पुन्हा टर्बाईनवर सोडली जाते आणि ते टर्बाईन फिरतं आणि ते टर्बाईन जे आहे या जनित्राला जोडलेलं असतं, त्याच्यातनं विद्युत ऊर्जा निर्माण होते. आणि त्यानंतर तेच पाणी पुन्हा थंड झालं की ते इथं संगणक म्हणजे कूलिंग टॉवर जो आहे त्या ठिकाणी वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये केलं जातं, म्हणून त्या भागाला संगणक असं म्हटलेलं आहे. तिथं संगणनाची क्रिया झाल्यानंतर पुन्हा त्या पंपाच्या सहाय्याने तेच पाणी सौर ऊर्जेच्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते परावर्तक जोडलेले आहेत त्या ठिकाणी आणून सोडलं जातं. अशा प्रकारे ते इथं सौर ऊर्जेचा वापर करून सुद्धा आपण विद्युत निर्मिती करू शकतो.